टोरेंट प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. शिलार टोरेंट प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. टोरेंट हटाव, टोरेंट हटाव. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. कर्जत आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. कर्जत आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. उशीर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. शिलार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. कर्जत आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. टोरेंट प्रकल्प आणि पोशीर आणि शिलार धरण या तिन्ही धरणांच्या प्रकल्पाच्या विरोधात आज एक दिवसीय धरणे आंदोलन येथे होत आहे. कर्जतमध्ये टोरेंट कंपनीचा प्रकल्प आल्याच्या नंतर या ठिकाणी तिथले आदिवासी बांधव असतील, त्यांना दिलेली शासनाने 14 हेक्टर दलित वाटा असतील, तर त्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता तेथे काम करण्याचं कंपनीने धाड घातलेला आहे. त्याचप्रमाणे त्या भागामध्ये राहणारा माझा जो आदिवासी बांधव आहे तो पूर्णपणे त्या जंगलाच्या जीवावरती त्याची उपजीविका चालवत आहे वर्षानुवर्ष. आणि त्या त्यांना जी जमीन दिलेली आहे त्या जमिनीमध्ये त्यांनी शेतीची लागवड केलेली आहे, आंब्याची लागवड केलेली आहे. आणि त्यांची जमीन गेल्याच्या नंतर ते पूर्णपणे त्यांचं जनजीवन हे पूर्णपणे त्यांचा जो काही उदरनिर्वाहाचं साधन आहे ते उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून आम्ही वारंवार तहसील कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना वारंवार सांगत आहोत की आम्हाला या टोरेंट प्रकल्पाची येथे आवश्यकता नाहीये. साधारणपणे 30 किलोमीटर ते 35 किलोमीटर एरियामधील म्हणजे 2000 एकर जागेवरची झाडं हा प्रकल्प झाल्याच्या नंतर तुटणार आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर 40 डिग्री तापमान हे कर्जतचं आहे. आणि पोशीर आणि शिलार धरण हे जर सर्व प्रकल्प जर आपण विचार केला तर 10,000 पेक्षा एकर जास्त जागेवरची झाडं या येणाऱ्या वर्षाच्या कालावधीमध्ये तुटणार आहेत. आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल येथे झाली तर जे काही कर्जतचा निसर्ग आहे ते निसर्गरम्य वातावरण इथून निघून जाणार आहे. आणि 50 डिग्रीच्या तापमानाला हे कर्जतकरांना हे येणाऱ्या काळामध्ये भोग भोगावं लागणार आहे. म्हणून आम्ही म्हणतो जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. म्हणून येणारे शिलार धरण असेल, पोशीर धरण असेल, जर आम्हाला धरणं येईल येथे पाणी मिळणार नसेल किंवा वीज मिळणार नसेल, आम्हाला ग्रामस्थांना येथे नोकऱ्या मिळणार नसतील तर हे धरण आमच्या काही कामाची नाहीयेत. म्हणून आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आपण हे जे लादलेले प्रकल्प आहेत ते शेतकऱ्याच्या छातीवर बसून आपण काम करण्याची भूमिका आपली आहे ती त्वरित थांबवा. जर आपण हे प्रकल्प थांबवले नाहीत तर आम्ही उपोषणाच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न करू. परंतु तरी जर सुद्धा आपण प्रकल्प त्याच प्रकारे काम जर चालू ठेवलं तर मात्र येणाऱ्या कालामध्ये मोठं आंदोलन येथे छेडलं जाईल.